उदय सामंत बोलतायत, थेट जाऊयात. त्याच्यामुळं विकासात्मक जी कामं महाराष्ट्रामध्ये काही विभागांमध्ये करायची होती त्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली. पीक पाण्यावर चर्चा झाली, पावसाची परिस्थिती काय आहे याच्यावर चर्चा झाली आणि मला असं वाटतं की या चर्चेतनं नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल, बळीराजाचा फायदा होईल अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा झाली. काल सर देवेंद्र फडणवीस एका भाषणात असं बोलले होते की फेनिक्स पक्षाप्रमाणे मला अनेक जणांनी राग होताना बघितलं पण मी त्याच्यात उभा आहे. याला उत्तर देताना आता कुठेतरी संजय राऊत असं म्हणतायत की नवीन मित्र पक्ष आणि त्यांच्याच लोकांनी म्हणजे त्यांनी थेटपणे शिवसेना शिंदे गटाकडे असा आरोप केला आहे की यांनीच त्यांना राग करण्याचे अनेक प्रयत्न केले होते पण ते झालं नाही. या बाबतीमध्ये मला असं वाटतं की तुम्ही जास्त काही मनावर घेऊ नये, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांमधलं आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय परफेक्ट आहे आणि कॉन्क्रीट आहे. ते दोघंही कायम सांगतात की हमारा जो जोड है वो फेविकॉल का जोड है. त्याच्यामुळे तो तोडण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, त्याच्यामध्ये त्यांना यश येत नाहीत, मग ते पॅनिक होतात, डिस्टर्ब होतात आणि मग काय वाटेल ते बडबडतात. आजच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं अंमलबजावणी करावी या संदर्भातच विखे पाटील साहेबांनी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीला आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या संदर्भात की आपले जे सहकारी मंत्री संजय शिरसाट यांच्या संदर्भात सिडकोचं यांच्याकडे जबाबदारी होती आणि त्या संदर्भात एसआयटी जी आहे त्या संदर्भात कथित घोटाळ्याची चौकशी लावण्यात आली आणि त्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. काय नेमके या संदर्भात? मला या सगळ्या प्रकरणाची जिथपर्यंत माहिती आहे त्याच्यामध्ये कुठेही एसआयटी लागलेली नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी ज्या पद्धतीनं विरोधक डाव खेळत आहेत त्याच्यामध्ये ते यशस्वी होत नाहीत म्हणून संजय शिरसाट साहेबांना बदनाम करण्याचे हे सगळे उद्योग सुरू आहेत. मला असं वाटतं की त्या प्रकरणामध्ये जी जागा आहे ती अलॉट पण केलेली नाही अजून. त्याच्यामुळं नाहक संजय शिरसाट साहेबांना बदनाम करायचं, त्यांना टार्गेट करायचं हे काही प्रताप काही लोक करतायत. पण मी पूर्ण जी माहिती घेतली त्याच्यामध्ये ज्या काही ऑर्डर्स झालेल्या आहेत ह्या कुठच्याही स्पेसिफिक एका प्रकरणाला धरून झालेल्या नाहीत. स्पेसिफिक संजय शिरसाट साहेबांच्या कुठच्याही प्रकरणाची एसआयटी चौकशी लागलेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.